अक्षय भोईरला आम्ही गतवर्षी देखील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं. चांगली अंपायरिंग त्याच्याकडून सातत्याने होत असते. कॉंग्रॅच्युलेशन्स आतिश, वेल प्लेड, व्हेरी वेल प्लेड. चला जाऊया मॅच कडे. अक्षय ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करतोय तो अर्थातच कान्हाई पाय अ संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग करतोय तो समित दत्ताळी जूचंद्र हा संघ. जबरदस्त हा मॅच रंगेल. हा मॅच देखील महत्वाचा आहे. चॅम्पियन क्रिकेट मध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या अपोजिट येत असतात. सध्या चांगल्या टच मध्ये आहे ना श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय ए हा संघ आणि दत्ताळी संघ देखील नेहमी सेमी फायनल पर्यंत पोहोचलाय, परंतु ती जीत अजूनपर्यंत शोधत आहे. म्हणून या स्पर्धेमध्ये दत्ताळी समित अँड कंपनीला चांगला खेळ करावा लागेल. समित पाटील स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकिंगला मितेश भोईर, बॉलिंग मार्क वरती जितेंद्र देवळीकर. दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. जीतू पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती रेडी होते समित पाटील करता. दोन्ही टीमला देऊया टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक शुभेच्छा. गेम ऑन, ऑल द बेस्ट बोथ टीम. पहिला बॉल नेहमीच पाहिले सॉफ्ट हँडने खेळण्याचा इरादा. एक रन कंप्लीट आणि एकाच धावसंख्येवरती मिड ऑन रिझनला चेंडू गेल्यानंतर श्री गणेशा केला होतो. समितचा पाहिलं तर 40+ क्रिकेट तो सातत्याने खेळत असतो. या संघाचा कॅप्टन आहे आणि दिलो की धडकन आहे. एका साईडला जितेंद्र आहे, त्याच्याकडे देखील अनुभव आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे तुमच्या कामाचा अर्धा टप्पा ओलांडतोय समितने दाखवलं. आणि तुम्ही म्हणालात 40+ म्हणजे जो समितकडे अनुभव आहे ना तो अनुभव त्याने पणाला लावलाय. पहिल्या चेंडूवरती अशा पद्धतीने एकेरी धाव घेत असताना डावाला सुरुवात करणं हे एक महत्वाचं आहे क्रिकेटच्या अंतर्गत मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती जीतू. यावेळेचा बॉल बॅकफुटर जाऊन कट करत असताना डीप मध्ये पाठवायचं होतं चेंडूला, परंतु बॅकवर्ड ऑफ पॉइंटला चेंडू अडवला जाईल. तदवर घेतली गेली एक धाव धावफलकावरती मितेशच्या देखील वाढतीये. थेंबे थेंबे तळे साचे हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सध्या बेसिक क्रिकेट खेळला जातोय. सिंगल डबलला व्हॅल्यू दिली आणि सिंगल वर सिंगल दोघांनी अकाउंट ओपन केले. एका साईडला गर्दी आहे द्विज चायनीज सेंटर वरती. सेवाग चायनीज जर पाहिला तिथे देखील फुल हाऊस आहे. विजय शेठ गोविंद स्टँड देखील फुल हाऊस आहे आणि इथे हा डॉट बॉल आहे. तर खाली राहिलाय बॉल, चांगला बॉल आहे आणि रविकांत पाटील स्टँड, रविकांत भोईर यांचा स्टँड देखील एका साईडला पाहायला मिळतो. तिथे देखील गर्दी आहे. गर्दी म्हणजे गर्दी या पांजो नगरीमध्ये दरवर्षी ही गर्दी आपण पाहतोय. डेफिनेटली निहार विजय पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक करिता पाये संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळीचा बॉल अडवा बॅटनं समोरच्या दिशेने चाललाय डीप मध्ये लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झडप घालेल, तदबर केवळ एक धाव धावफलकावरती पदार्थी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी कशी करावी ना हे जितूकडून शिकण्याकरता आहे. चला यानंतर आपण ग्रँड फिनाले खेळणार आहोत एक गाव एक फॉर्मॅटचा. त्यामुळे दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. निवृत्ती 11 वसई कोळीवाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये त्यांना 2 हात करण्याकरिता जर आपण पाहिलात तर अगदी तोंडातून घास हिसकावून घ्यावा असा घास ज्याने घेतला तो निव्या स्पोर्ट्स खारबाव. पुढचा बॉल जीतूचा उलट दिशेने केलाय. स्वीट हिट सिक्सर. व्हॉट अ स्ट्रोक. बॅट आहे ना तिथे खाली बॉल राहिला तरी सुद्धा प्रॉपरली कनेक्शन झालं. उलट दिशेने खेळला, पोझिशन चेंज केली, ग्रिप चेंज केलं आणि इथे मात्र येतोय स्विच हिटचा षटकारी खासियत आहे मितेश भोईर या बॅटरची. 5 बॉल 9 रन्स. निश्चित जर तुम्ही नायगावच्या पूर्वेकडे गेलात ना तर जूचंद्र म्हणजे क्रिकेटची पंढरी असं म्हटलं गेलं. कारण सातत्यानं विविध स्वरूपातील वेगवेगळ्या स्पर्धा, मग अंडरआर्म असेल, ओपन षटकार असेल, त्यानंतर मग डे फॉर्मॅट मधल्या ओव्हरआर्मच्या स्पर्धा असेल, नाईट फॉर्मॅट मधल्या ओव्हरआर्मच्या स्पर्धा असेल, हे वसई तालुक्यात जर तुम्हाला कुठे पाहायला मिळत असेल ना तर एकमेव क्रिकेटची पंढरी अर्थातच जूचंद्र परिसरामध्ये पाहायला मिळते. जिथं शांत षटक जातंय असं वाटत होतं तिथं धावफलकावरती 9 धावा लावल्या बॅटिंग करताना टीम समित दत्ताळी जूचंद्रने. चांगला फटका होता आणि मितेश चांगल्या फॉर्म मध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा विचार केला तर. शेवटचा बॉल जीतू बॉलिंग मार्क वरती. ओ हा बॉल पुन्हा एकदा खाली राहिलाय. इथे मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता, षटकार लागला, त्यानंतर कमबॅक करणारा हा जीतू देवळीकरचा चेंडू पाहायला मिळतो. 1 ओव्हर 9 रन्स. पहिल्या ओव्हर मध्ये मी म्हणेन जीतूचा बोलबाला राहिलाय.
डेफिनेटली पहिल्या षटकामध्ये जर पाहिलात तर समतोल राहिला खेळ, ज्या ठिकाणी 9 धावांवरती समित 11 दत्ताळी जीवचंद्र बॅटिंग करतोय. 9 धावा झाल्यात. हा थोडासा कुठेतरी कमकुवत दुवा असला तरी बॅटिंग करत असताना विकेट गमावलेली नाहीये, हा त्यांचा एक जमेचा भाग राहिलाय. देवळीकरला आपण पाहिलं, इथून देवळीकरला पाहत असताना आमचे मित्र ओमकार देवळीकरची आम्हाला आठवण येते. जर पाहायला गेलात तर नायगावच्या पूर्वेकडील असणाऱ्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असताना सातत्यानं नृत्याच्या माध्यमातून उमेळमांच्या गटाकरिता अँकरिंगचं काम महत्त्वाचं करत असतात असे आमचे शिक्षक मित्र ओमकार देवळीकर यांची देखील आम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं आठवण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना समित दत्ताळी जीवचंद्र बिनबाद 9, 4 षटकांची लढत. शेवटच्या 3 षटकांकरिता ओमकार इथून किती धावा बनवणार, अर्थातच समित दत्ताळी जीवचंद्र. आणि या ठिकाणी आगमन होते आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील, समाजसेवक मालजीपाड्याचे आणि एक सफल उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते. या परिसरामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या स्पर्धांना नेहमीच काही ना काही देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. सरकार ग्रुपचे संस्थापक आदरणीय सन्माननीय संदीपदादा पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. डेफिनेटली सरकार ग्रुप म्हटलं की सरकारची एक स्पर्धा देखील या असोसिएशनची या गावामध्ये होत असते, जी अर्थातच एकविरा संघाकडून भरवली गेली होती. गतवर्षी त्या स्पर्धेचा आम्हाला हिस्सा होण्याची संधी मिळाली होती. यावर्षी देखील आमंत्रण होतं, परंतु बिझी शेड्यूल त्याच्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय संदीपजी पाटील आपली देखील मनपूर्वक स्वागत करतो. यावेळीचा पहिला बॉल अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे मल्टी हिट. मुंबई लोकलच्या भाषेमध्ये सांगायचं गेलं ना अक्षय, तर पार्ल्याला उभं राहून कुर्ल्याला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हाणून पाडला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय गोलंदाज संतोषचा. संतोष एक वेगवान गोलंदाज आहे. समित पाटील एक बॉलच्या मेरिट वरती खेळणारा खेळाडू आहे. डॉट बॉल आलाय. समित वरती देखील दबाव आहे. डायमंड पांजू आतिश भोईर यांचे फॅन तुषार म्हात्रे गोली. यावेळी लॉफ्ट करायचं होतं, पॉवर जनरेट झाली नाही. आणखीन जर फोर्स केला असताना तर टायमिंग नुसार षटकार गेला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला मुळीच महत्व नाही. विकेट डाऊन, 9 रन. गुड कॅच मी म्हणेन. आणि त्या फिल्डर करता आले आहेत पाच निहार विजय पाटील साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या कॅच करता. क्या बात आहे, फिल्डर करता टाळ्या झाल्या पाहिजे. निवड रेनी होताना पाहायला मिळतात. भावेश मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेटचं पतन झालंय. 9 धावसंख्येवरती पहिला गडी माघारी परतलाय. अर्थातच जर पाहिलात ना तर आज पाय संघ आज फुल अगदी फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च घातल्या. तदनंतर आलेल्या संतोषनं पहिला डॉट बॉल हाताळला आणि तदनंतर आलेल्या विकेटनं मैदानाच्या आतमध्ये बदल होते. चला अक्षय भोईर अंपायर, मी आपणास विनंती करतो, वेळ अधिकचा चाललाय हे देखील आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. मगाच्या मॅच मध्ये गमतीमध्ये अधिकचा वेळ खर्च घातला गेला, या गोष्टीकडे देखील आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. पुढच्या एकदा संतोष आल्या आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बाउन्स वरती गॅदर केला. इथून मात्र आणखी एक डॉट बॉल. अक्षय पहा, पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यानंतर संतोषनं आतापर्यंत 3 डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. 9 धावांवरती धावफलक स्थिर आहे. कान्हाई पाय असंघ खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लोअर फुल टॉस ऑफ साइडला चाललाय. डीप मध्ये स्वीपर कव्हरला खेळाडू नाहीये. लॉंग ऑफचा खेळाडू थोडा वाईडिश होता, तो डीप मध्ये जाऊन प्रोटेक्शन देईल. तदवर 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. बऱ्याच अवधीनंतर जो स्कोअर थांबला होता तो आता 11 वरती जाऊन पोहोचलाय. दुहेरी आकड्यामध्ये 1 बाद 11. आणि जे पारितोषिक आलं होतं ना, मितेश भोईरने जो स्विचिटचा षटकार ठोकला त्याला दत्ताली स्पोर्ट्स यांच्याकडून 500 रुपये आमच्यापर्यंत जमा देखील केले. थँक्यू दत्ताली स्पोर्ट. भावेश भोईर आहे. भावेश भोईरला पाहिलं तर षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू आहे. सिक्सर किंग ही ओळख आहे या खेळाडूची. पाहूया एका साईडला विकेट टेकर गोलंदाज संतोष. हो, यावेळी उंची मोजली गेली. पंचांनी अगोदर इशारा केलाय नो बॉलचा. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आणि स्क्वेअर लेग पंचांकडून 1 बाउन्सचा वॉन देखील येते. म्हणजे नो आणि त्यानंतर अतिरिक्त बाउन्सचा वॉन केलाय. येणारा बॉल फ्री हिट. रन झाले 13. मी म्हटलं ना अक्षय की अक्षय भोईर जे मैदानामध्ये आहेत ना, पंचांच्या कामगिरीमध्ये खूप चांगलं काम करत असत आणि म्हणूनच सातत्यानं जेव्हा पंचांना ब्रेक दिला जातो त्यावेळेस अक्षय भोईरला आपण इन ऍक्शन पाहतो. खूप करडी नजर होती आणि यावेळेस
लाईनचा नो बॉल घोषित केला अक्षयनं. फ्रीडचा बॉल लोअर फुल टॉस, परंतु येस दिशा भरकटला. गोलंदाज वाईड बॉल. अक्षय यांचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वधारतीये. धावपलक जाऊन पोहोचतंय 14 या आकड्यावरती. 1-14 म्हणजे फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. आणि गोलंदाज पुन्हा एकदा संतोष. भावेश भोईरला फ्री हिट देणं म्हणजे क्रिकेटमध्ये पाहिलं तरी एक आमंत्रण आहे त्याच्याकरता. पुढचा बॉल भावेश करता. फ्री हिटचा बॉल, परंतु वेगवान संतोष आहे. आणि संतोष जरी चुका करत असला ना तर त्याला कमबॅक कसा करावा हे माहिती आहे. एकही मोठा फटका त्याने खेळून दिलेला नाहीये. एक्स्ट्रा धावा येत आहेत परंतु बॅटच्या मधून धावा येत नाही. धावा आहेत टोटल 13. तेरा धावा आहेत धावपलकावरती. स्कोरर आमची चूक व्यक्त करतायत. आता मात्र 14 होतील. इथं काय घडलं, इथं काय घडलं. दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती. पंच अक्षय सांगतायत नो 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 नो. यस भावेश आउट आहेत हे पंच सांगतायत. OUT चा इशारा. धावबाद स्वरूपात दुसऱ्या विकेटचं पतन. डीजे सध्या गायब आहेत, परंतु जर पाहिलं थोडासा स्ट्राईक जी होती ना नॉन स्ट्राईक इनला भावेशनी सोडली. मितेशचा हा चुकीचा कॉल होता मी म्हणेन. भावेशचा विकेट जातोय, मितेशला स्ट्राईक ठेवायची आहे. म्हणून आता येणाऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईकला मला वाटते मितेश येईल. सूरज आलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरमध्ये आहेत टोटल 14 धावा. दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र समित पाटील अँड कंपनी हा संघ पाहायला मिळतोय. सरकार क्रिकेट असोसिएशन आणि चॅम्पियन या दोन्ही असोसिएशन मध्ये हा संघ खेळत असतो. तर एका साइडला श्री कान्हाई स्पोर्ट पाय ए याच मैदानावर एकविरा चषक गाजवला होता आणि फायनल पर्यंत पोहोचलेला संघ आहे. म्हणून पांजू नगरीमध्ये आतापर्यंत विजयाच्या दिशेने नेहमीच वळालाय हा श्री कान्हाई स्पोर्ट पाय ए हा संघ. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. सूरज आलेत इन ॲट नंबर 4. 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता. 4थ्या क्रमांकाचा विषय निघाला. सूरज भोईर करिता हर्षद भोईर यांच्याकडून 3 षटकारांकरिता 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. सूरज मैदानामध्ये आलाय तसं सेन्सेक्स वधारलाय सूरजचा. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कमध्ये आलाय चंदन. पहिला बॉल यावेळी चंदनचा. कडा लागली होती बॅटची. यष्टीरक्षक कर्णधार स्वतः होते परंतु झेल इथे ड्रॉप झालाय. सूरजला आता मात्र तळपावं लागेल. एक सूरज जरी अस्ताला चाललाय तरी मैदानाला आलेल्या सूरजला इथं मात्र उदयाला यावं लागेल. कारण त्याचा संघ जो आहे तो बॅकफुटवर आहे. केवळ 14 धावांवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर नवीन दिशा द्यावी लागेल. त्या सूरजला सध्या नॉन स्ट्राईक इनला आहे. मितेश भोईर स्ट्राईक इनला बॅटर आहे. पुन्हा एकदा अपील केले पण तो अपील फेटाळून लावले. डॉट बॉल दबावाचा. जयदीप पाटील यांचं देखील आगमन होते. खारबाव टीमला सपोर्ट करण्याकरता ते देखील आलेत. कल्पेश पाटील देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संदीप दादा पाटील यांना आपण बघतोय. सर्व जे आहेत ना आमचे समाजसेवक पाठीदार त्यांचं हार्दिक स्वागत. डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली लढत आणि चांगली गोलंदाजी होत असताना यावेळेचा बॉल ऑनसाइडला चाललाय. मिड विकेटला बीट करून दंड सीमा पार आलाय. चौकार आलाय. धावपलकाला आकार आलाय. धावपलक 4 न वधारतय. धावपलक जाऊन पोहोचतंय 18 वरती. एका सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतोय. गेल्या 4 सामन्यांचा आपण विचार केला तर कुठेतरी 60 होत आहेत, 70 होत आहेत, 77 होत आहेत. त्या मानाने समिती इलेव्हन थोडासा मागे राहतोय. परंतु एव्हरी टोटल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अ क्रिकेटमध्ये कोणती टोटल ही महत्वाची मानली गेली नाही. तुम्ही बनवलेल्या धावा तुम्ही वाचवू शकता आणि तुम्ही बनवलेल्या धावा ह्या तुम्ही गमावूही शकता. हे क्रिकेट सांगतो. कालच्या दिवसातला IPL चा मॅच ते सांगून गेला. 246 धावा आणि अभिषेक शर्माने केलेली बॅटिंग. 40 बॉल मध्ये 100 धावा केला होता. दुसरा असा खेळाडू ठरला IPL मध्ये हैदराबाद करता. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. शॉर्ट फाईन लेगला कॅच सुटा दिल टुटा. मितेश भोईरचा कॅच सुटलाय. मितेश भोईर एक मात्र असा खेळाडू आहे या संघाचा जो नेहमी टार्गेट करतो समोरच्या बॉलर वरती. आणि इथे 1 रन येते. 1 रननी धावफलक 19 रन 4 बॉल.
डेफिनेटली चांगल्या फलंदाजी तुम्ही कॅच सोडू शकत नाहीत. याचं उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर कलकत्त्याच्या इडन गार्डनवरती तिसारा परेरानं जो 4 धावसंख्येवरती रोहित शर्माचा झेल सोडला होता तो आठवा. त्या 4 धावांच्या नंतर रोहित शर्मानं 260 धावा बनवल्या, टोटल बनवल्या 264 आणि ओडीआय क्रिकेटमधला तो रोहित शर्माचा आणि एकंदरीत जागतिक क्रिकेटचा सर्वाधिक धावांचा वैयक्तिक विक्रम आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत 19. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळीचा बॉल आला बॅटवरती, तसा पाठवला ऑन साइड ला डीप मध्ये, वाईड शॉप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू चाललाय. पंचांच्या इशाऱ्याची वाट आम्ही पाहतोय. वन बाउन्स सीमा पार आलाय चौकार. चांगला फटका होता, शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळला मिड विकेट क्षेत्रामध्ये, गॅप शोधला आणि इन टू द गॅप मधून हलकासा बाउंड्री लाईनच्या अगोदरच बॉल पडला, अन्यथा फ्लॅट 6 देखील पाहायला मिळू शकले असते. चौकार येतोय, धावफलक वेगाने पुढे येते 23च्या घरामध्ये. मागील चेंडूवरती कॅच सुटला, स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकला सुरेश झाला, सुरतने चौकार ठोकला. इथून कमबॅक करतोय दत्ताळी, जुचंद्र समित अँड कंपनी संघ. शेवटचा बॉल, तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल, शरीराचा संपर्क झालाय. 1 रन कंप्लीट. 1 या धावसंख्येने जर पाहिलं ना, पंच इशारा करतात लेग बाईटच्या माध्यमातून ही 1 धाव. टोटल रन आहे 24 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पांजू गावाची मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची गौरवशाली ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण बघतोय सातत्याने 38 वर्ष जोपासले गेले. हनुमान जन्मोत्सव निमित्त नेहमीच आपण पाहिले ही स्पर्धा एक वेगळा क्रेज आहे आणि खास आकर्षित करतात ना ते दरवर्षी या स्पर्धेची ट्रॉफी आणि प्रेक्षकांचा क्राऊड. बाहेरून प्रेक्षक येतात, बाहेरून संघ येतात, जे मोठमोठ्या लेवलला संघ खेळतायत ना ते संघ आपण पाहतोय, जे खेळाडू पाहतोय. काय ट्रॉफीज आहे, बॅटर, बॉलर, फिल्डर आणि सिरीज करता हाताने बनवलेल्या पांजूगावची जी शान आहे ना, त्या ट्रॉफीज आपण बघतोय. काही स्पर्धांमध्ये पाहिलं तर नंबर 1, नंबर 2, नंबर 3, 4 असे पारितोषिक असतात, परंतु इथे बॅटर, बॉलर, फिल्डर आणि मालिकावीर करता त्या प्रकारच्या ट्रॉफीज आहेत. डेफिनेटली ट्रेंड आहे आणि पेटंट ट्रॉफीज सातत्याने पाहायला मिळतात आणि पांजूगावची ही स्पर्धा याकरिताच ओळखली जाते. गेल्या 35-36 वर्षांमध्ये हीच परंपरा या गावाने जपली आहे. शेवटचं अखेरचं हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता 2 चंदन आहेत का? चंदन आलेत आता गोलंदाजी मार्क वरती. आता गोलंदाजाच्या यादीमध्ये आलेले हे चंदन फलंदाजांना चंदन लावणार का, की आपल्या नावाचा सुगंध दरवळणार मैदानाच्या आतमध्ये? स्ट्राईक वरती सूरज आहेत. पहिला बॉल चंदनचा उडवला, वाईडिश कौ कॉर्नर बाउंड्री बाहेर, सहज सोपा आणि अगदी शानदार षटकार. काय फटका खेळलाय, जबरदस्त. पहिला बॉल, पहिला वार, पहिलाच षटकार. चंदनचं स्वागत केलंय या पहिल्या बॉल वरती आणि धाव फळकेला आकार येतोय. फळकावरती धावा आहेत 30 धावा. 5 बॉल शिल्लक आहे. सूरज आहे, 2 षटकार अजून ठोकले सूरजने. तर हर्षद भोईर यांच्याकडून आहेत 1000 रुपये. हे कॅश प्राइज लावलेलं आहे. 1 तर आलाय, अजून 2 आले तर हर्षद भोईर यांच्याकडून 1000 असतील. खास सूरज या बॅटर करता काय बॅटिंग करतोय सूरज. हा दत्ताळी संघाला जर ही ट्रॉफी हवे ना तर या 5 बॉल मध्ये 10, 15, 20च्या घरात जायचंय आणि कानाई संघाला कमबॅक करायचंय. तर इथे जर पाहिलं तर डॉट बॉल विकेटच्या शोधामध्ये. जयदीप पाटील यांच्याकडून 3 षटकार करता 500 रुपये आहे. अजून 2 आलेत. 2 आल्या तर दत्ताळी स्पोर्ट यांच्याकडून 500 असतील. पारितोषिक लावतात प्रेक्षक, नक्कीच आपल्या खेळाडूवरती प्रेम दाखवतात, परंतु मैदानात काय चाललंय ते देखील पहा. हेच मी सांगेन प्रत्येकाला. पारितोषिक वर पारितोषिक. एका साइडला चांगली बॅटिंग, चांगला बॅटर. 30 रन झालेत 5 बॉल मध्ये. माने सर, तुम्हाला काय वाटतंय किती धावा येणं गरजेचं आहे? गरजेचं आहे 15 धावा येणं, कारण एक फायटिंग टोटल जर तुम्हाला उभारायची असेल आणि फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर तेवढ्या धावा घेणं गरजेचं आहे. पुण्याची एकदा चंदनचा हा बॉल
यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साईडला चाललाय चेंडू डीप मध्ये मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक आलाय वेगानं केवळ एक धावफलकावरती अर्जित होईल. धावफलक एका धावेने वधारतय. जर आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या एका धावेने जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. इथून कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त 45 हा आकडा नजरेसमोर आहे बॅटिंग करताना समित दत्ताळी जुचंद्र समोर. दोन्ही टीमचा आपण विचार करतोय. एकंदरीत 40च्या आत रोखण्याचा इरादा आहे गोलंदाजी करणाऱ्या श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय ए या संघाकडून. आणि एकंदरीत पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ 40 + 45 50 पर्यंत पोहोचला ना सेफ झोन मध्ये जाईल. फायटिंग टोटल पर्यंत जाईल. आणि तेच पाहिलंय मितेशने उडवलाय चेंडूला. मिस टायमिंग फटका आहे. फिल्डर येतोय डाऊन दी बॉल. चांगला झेल मितेश भोईर. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. पुनश्च एकदा त्या क्षेत्ररक्षकाला 500 रुपयाचे पारितोषिक आलंय ज्यानं हा दुसरा झेल कंप्लीट केलाय. मला वाटते मगाशी देखील त्यानं पकडला होता. आदरणीय निहार विजय पाटील यांच्याकडून पाये यांच्याकडून 500 रुपयाचं पुन्हा एकदा पारितोषिक आलंय विकीला. मला वाटते विकीने 2 झेल टिपले सातत्यानं. धावफलकावरती 31 धावा असताना फलंदाज क्रमांक 3 बाद झालाय. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतात. दुर्वेश आले. दुर्वेश आता बॅटिंग करतील आपला भाऊ सूरजच्या जोडीला. दोघांनीही मिळून जरी 3 षटकार मारले तरी केळवे रोडवरून हर्षद भोईर यांच्याकडून 2000 आणि जयदीप पाटील यांच्याकडून 1000 रुपये. परंतु मला वाटतं संधी गमावली आहे कारण आता 1 षटकार कमी झाला म्हणजे 2च बॉल शिल्लक आहेत. पहा म्हणजे प्रेक्षकांनी शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावफलकावरती 32 झाल्या. धावफलकावरती धावा अक्षरशः भंबेरी उडाले. समालोचन करत असताना एवढी बक्षिसं लागली जात आहेत. ओ आडव्या बॅटनं काय प्रहार केलाय. जबरदस्त षटकार बॅट मधून येतोय. बॅटर सूरजच्या फेकून दिला बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर सीमा पार षटकार. पिकअप स्ट्रोक खेळला होता आणि अप्रतिम पिक केला. षटकार येतोय. धावफलक पुढे येत आहेत. 38. गरमा गरमीचा माहोल त्यामध्ये गरमी त्यामध्ये जर पाहिलं तर बक्षिसांची खैरात लागली जाते. मला वाटते बक्षीस लावताना आम्ही एकदाच अलाउन्स करू. ज्यावेळी बक्षीस तुम्ही लावाल एका व्यक्तीचं एकदाच अलाउन्समेंट होईल. त्यानंतर डबल अलाउन्स होणार नाही याची नोंद आपण घ्यायचंय. नाहीतर बक्षीस तुम्हाला जर लावायचंय तर माईक वर येऊन तुम्हीच सांगा बक्षीस लावतोय आम्ही. रन्स आहेत 38. शेवटचा बॉल. ओ फुल टॉस बॉल स्टंप वरती नेम दांडी गोल. शेवटच्या बॉल वरती विकेट. 38 झाल्यात. 39 चं आव्हान आहे श्री कान्हाई पाये ए या संघासमोर. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष मॅचला सुरुवात होईल आवाज ऐकूया भारत राऊत सर आणि मोनिश पाटील यांचा. थँक्यू. चला आम्ही सन्मानाच्या दिशेने वळतोय. या ठिकाणी दाखल झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यसम्राट संदीप जी पाटील साहेब. संदीप दादांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि त्यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. तर मी मोहनजी भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करावा. डिका स्पोर्ट्स कॅमेरामॅन टॉस बॉक्सच्या दिशेने आपला कॅमेरा स्थिर ठेवावा. संदीपजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. उद्योजक मालजीपाडा, समाजसेवक, सरकार ग्रुपचे संस्थापक, दिलदार व्यक्तिमत्व आणि नेहमीच इथे जेवढ्या स्पर्धा होतात ना
तेवढ्या स्पर्धांना पाठिंबा त्यांचा नेहमीच राहिलाय. गोड गोड स्वभावाचे धनी संदीप दादा पाटील यांचा विशेष सन्मान. बघा, संदीप दादांची स्पर्धा 10 मे पासून सुरू होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं डे नाईटच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू होत आहे. 10, 11, 12, 13, 14 आणि 15 अशी 5 दिवस, 15 मे पर्यंत 5 दिवस ती संदीप दादांची स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला दिवस स्पर्धेचा म्हणजे 10 मे हा मास्टर्ससाठी राखीव आहे. त्यानंतर 11 आणि 12 एक गाव एक टीम. त्यानंतर 13 मे हा देखील मास्टर्ससाठी राखीव आहे. त्यानंतर 14 आणि 15 एक गाव एक संघ. अशा प्रकारे ती स्पर्धा आपण मालजीपाड्याच्या नागोबा मैदान या ठिकाणी पाहणार आहोत. येत्या 10, 11, 12, 13, 14 आणि 15 संदीप दादांची सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजेच सरकार चषक 2025. आणि दरवर्षी आपल्या परिसरातील कॉमेंटेटर अंपायर त्यांना संधी ते देत असतात. चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि नेहमीच त्यांची जी स्पर्धा असते ना मोफत एंट्रीवाली ती अगोदर देखील झाली आहे. सुरुवात यंदाच्या हंगामामध्ये सरकार ग्रुपची झाली आणि तिथे सर्वांना मोफत एंट्री होते. असं एकमेव जर पाहिलं ऑर्गनायझर संदीप दादा पाटील त्यांची स्पर्धा लवकरच येते तुमच्या भेटी करता. मागील वर्षी देखील सुपरहिट राहिली ती स्पर्धा. यंदा देखील एक वेगळं आयोजन संदीप दादा पाटील यांचं नक्कीच तुमच्या भेटी करता येईल. टॉस आपण करणार आहोत. वसई कोळीवाडा आणि त्यांच्या अपोजिट असणारी टीम निविया स्पोर्ट खारबाव. आपला कॅप्टन पाठवा. वसई कोळीवाडा आणि निविया स्पोर्ट खारबाव हा एक गाव एकचा आपण पाहणार आहोत मेगा फायनलचा मॅच. पहिला मेगा फायनल या दोन टीम दरम्यान. संदीप दादा पाटील यांना विनंती करेन की आपण टॉस करायचा आहे पुढच्या मॅचचा. खारबाव आणि एका साइडला वसई कोळीवाडा. मेगा फायनल एक गाव एकचा. कोण उचलणार एक गाव एकची ट्रॉफी या दोन टीम दरम्यान. निवृत्ती 11 वसई कोळीवाडा आणि त्यांच्या अपोजिट असणार आहे निविया स्पोर्ट खारबाव टीम. आपण टॉस मध्ये यायचंय. संदीप दादा पाटील यांच्या शुभ असते. 4 ओव्हरचा मॅच. सेम रूल सेम नियम. या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य कॉन्ट्रॅक्टर मनोजजी पवार साहेबांकडून लाभलं गेलंय. त्यांचा पांजू स्पोर्टच्या वतीने खूप खूप धन्यवाद. हार्दिक हार्दिक आभार. हार्दिक स्वागत. भरपूर सारे व्यक्तिमत्व या व्यासपीठावर आहेत. चर्चा करायला टाइम कमी आहे. सध्या टॉस कडे आपण बोलतोय. टॉस होतोय संदीपजी पाटील उद्योजक मालजीपाडा समाजसेवक आणि त्यांच्या शुभ असते आपण कॉइन स्पिन करतोय. पांजू स्पोर्ट पांजू आणि पांजू ग्रामस्थ असा टॉस बनवलाय. 4 ओव्हरचा मॅच. चैतन्य एका साइडला आहे मैदानाच्या दिशेने गेलो तर आणि त्यांच्याच जोडीला अभिजित देवळीकर. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे निविया स्पोर्ट खारबाव टीमने. वन टू टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. लेट्स प्ले. पहिला बॉल नीरज किनीचा. स्लोवर वन. पहिला बॉल पहिला वार. पहिल्या बॉल वरती येते पहिला दर्जेदार षटकार. गेम ऑन. पहिल्याच बॉल वरती पहिला धुमधडाका चैतन्याच्या बॅट मधून आलाय. माया सांगतोय माया इज बॅक. कुमार भोईर किंवा हर्षद भोईर. कुमार भोईर किंवा हर्षद भोईर प्लीज आपण व्यासपीठावर या. मोनिश पाटील समालोचक मोनिश पाटील आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिला बॉल षटकार. दुसरा बॉल सिंगल. 7 रन 2 बॉल.
दत्ता अली टीमला काहीतरी वेगळं करावं लागेल. नीरज वरती भरोसा दाखवलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल. एका साइडला श्री काणाई स्पोर्ट्स पाय ए हा संघ. तिसरा चेंडू नीरज किणी थोडासा अडथळा जाणवतोय त्याच्यामध्ये. दबाव दडपण प्रेशर त्याच्या मनामध्ये देखील आहे. संत गतीने टाकलेला बॉल उलट दिशेने खेळायचा होता आणि इथे हा बॉल आहे. डॉट बॉल कमबॅक करून देईल नीरज किणी या गोलंदाजाला. दत्ताळी संघाचा विचार केला तर भरपूर स्ट्रगल या संघाचा देखील राहिला. इथपर्यंत नेहमी पोहोचत असतो आणि 1 ते 2 ट्रॉफी देखील या संघाच्या नावावर आहे. चांगल्या धाटणीचा संघ आहे, परंतु कानाई पाये या परिसरामध्ये नेहमीच अव्वल दर्जाचा क्रिकेट खेळणारा संघ आहे. चांगला चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला टर्न केला गेला. मिड विकेट डीप मध्ये चेंडू निघून जातोय. स्क्वेअर लेग डीप मधून फिल्डर येतोय, चेंडूला उचलतोय. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो जाईपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. धावा संख्या झाली आहे ती 9. नक्कीच चॅम्पियन असोसिएशन म्हणजे चॅम्पियन संघटनेच्या माध्यमातून खेळताना जवळपास कानाई पाई या टीमचा नक्कीच बोलबाला आहे आणि तो दिसून देखील येतोय या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसात गॅप होता, परंतु शुक्रवारी धुमाकूळ घातला या संघाने आणि टॉप 8 मध्ये क्वालिफाय होऊन आता त्यांची लढत आपण बघतोय. पुन्हा एकदा संत गतीने टाकलाय बॅक ऑफ लेन. रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट झाला असता तर चैतूला परतावं लागलं असतं. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने जर पाहिलं तर आतापर्यंत 5 बॉल 9 धावा या फलकावरती. मगाशीच आपण मॅच पाहिला. तब्बल 59 धावा, एक नक्कीच मोठं टोटल आपण पाहिलं. आणि या ठिकाणी देखील तोच प्रयत्न असेल की जवळपास आम्हाला ग्रँड फिनालापर्यंत पोहोचायचं आहे. जवळपास आपण टार्गेट जर पाहिलं तर टार्गेट दिलं गेलं आहे ते जवळ 39 धावांचं टार्गेट. छोटं टार्गेट म्हणता येणार नाही, कारण लढण्यासाठी ही ताकद भरपूर आहे. 39 धावांची. आडव्या बॅटने चेंडूला खेळायचं होतं. बॅटचा स्पर्श करून चेंडू एसटीच्या मागे. समित चेंडूला स्टॉप करतोय. चांगला चेंडू हाताळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावसंख्या झाली आहे कानाई पाय या टीमची, ती म्हणजेच बिनबाद 9 धावा. जर आतापर्यंत पाहिलं तर 9 धावा आहेत 1 ओव्हर मध्ये. आणि जो टार्गेट सेट करायचा आहे, ज्या पद्धतीने इकॉनॉमीचा मेंटेन करायचा आहे. देवेंद्र आलाय बॉलिंग मार्क वरती. बघूया देवेंद्र. नेहमीच रमेश त्यांच्यावरती कॅच प्राइज लावत असतात. एक हॅट्रिक देखील आहे या गोलंदाजच्या नावावर लॉंग लेगला आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध खेळलेला फटका. चांगली फिल्डिंग नीरजद्वारे. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आराम के साथ कंप्लीट. 11 रन्स ऑन द बोर्ड. मोनिश पाटील देखील जॉईन झालेत. या आवाज ऐकूया मोनिशजी पाटील यांचा. थँक्यू सो मच भरतजी राऊत सर आणि अक्षयजी साटम. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय पाणजू स्पोर्ट्स पाणजू आयोजित हनुमान जन्मोत्सव चषक 2025 चं हे आयोजन. आणि सध्या आपण सेमी फायनल क्रमांक चॅम्पियन असोसिएशन मधली 2 पाहतोय. ओ इथे पहा लॉफ्ट केलाय वाईड स्लोगॉनचा. डोक्यावरनं बॉल चाललाय हवाई सफर. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढल्यात. 17 आकडावरती पुन्हा पुन्हा उडवलाय. बॅक टू बॅक लगातारचा येणारा हा दुसरा मोठा फटका आहे चैतन्याच्या बॅटमधनं.
बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या फळकावरती जोडला गेला 23-23 आकडावरती. चांगली बॅटिंग करतायत चैतन्याचा जर विचार केला चैतन्य आणि अभिजित. चेंडू पोसवा मैदानामध्ये नीरजच्या अगेन्स्ट जर बघितलं गेलं तर 1 षटकार 1 सिंगल आणि 1 डबल म्हणजे एकंदरीत जर बघितला गेला तर 9 धावा नीरजच्या अगेन्स्ट आलेल्या. आणि देवेंद्रचा जर विचार केला तर आतापर्यंत थोडे महागडे ठरलेत. सुरुवातीला पहिल्या डावामध्ये तितकी चांगली बॅटिंग नाही झाली. पहिल्या षटकात 9 मग 5 मग पुन्हा 9 शेवटच्या अंतिम षटकामध्ये 2 षटकार आले 2 सिंगल आले म्हणजे 14 धावा तिकडे आल्या होत्या. आणि त्याच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर टोटल फळकावरती धावा जोडल्या होत्या 38. विजयाकरिता जर इकडनं बघितलं गेलं तर आता इक्वेशन 16 धाब्यांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी राहत आहे. बोलो देवेंद्र तयार. 2 मोठे फटके आलेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता ऑन साइडला खेळलेत. वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटचे दोन्ही क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतायत आणि मग फेकी करेपर्यंत धाव फळकावरती धाव 1 सिंगल बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतायत देखील जाऊन पोहोचल्या गेल्या 24-24 आकडावरती. चांगली बॅटिंग करतायत. खरं तर सुरुवातीला अशा प्रकारची बॅटिंग गरजेची होती. जेव्हा लो स्कोरची मॅच असते तेव्हा तुम्ही स्टार्ट कसा करता नाही फार महत्वाचं आहे आणि चैतन्य अभिजित या दोघांनी तेच काम केलं. इथे पहा मोठा फटका खेळायचा आहे. आता समोर क्षेत्ररक्षक आहेत तैनात पण दूर राहिला त्यांच्यापासून बॉल आणि त्याच्या मदतीनं एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाही आहे आणि एका धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धावा 25 आकडावर जाऊन पोहोचला गेल्या. शेवटचा अंतिम बॉल आहे आता. कानाई पाये संघ कानाई पाये ए संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट समित 11 दत्ता आणि जीवचंद्र या 2 संघांना लढताना पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल. इथे पहा फुल टॉस बॉल होता. आता खेळलेत उंचीवरती आहे. डिस्टन्स तितकं कव्हर नव्हतं केलेलं पण धावा आता जरूर मिळतील कारण की मिसफील्ड झाली तिकडे आणि पंचांचा इशारा. धावा मिळाल्या 6. आहोत ओपन ग्रामीण सी जिथे 2 संघ पाहायला मिळतील. एका बाजूने वसई असेल दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर निव्या स्पोर्ट्स तुम्हाला पाहायला मिळेल. खारबाव संघ एकास एक भारी दोन्ही संघ एकामेकाच्या समोर मेगा फायनल मध्ये उतरतील. 2 फायनल पाहायला मिळतात या तुम्हाला स्पर्धेमध्ये जिथे तुम्हाला चॅम्पियन असोसिएशनची एक वेगळी फायनल असेल आणि ओपन ग्रामीणची एक वेगळी फायनल पाहायला मिळेल. चॅम्पियन असोसिएशन मध्ये एक संघ जाऊन पोहोचलाय पांजू स्पोर्ट्स पांजू संघ आणि दुसऱ्या बाजूने या मॅच मधला विजेता संघ जाऊन पोहोचेल त्यांच्या अगेन्स्ट. पण ओपन ग्रामीण मध्ये जर बघितलं गेलं तर 2 संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. एक गाव एक मध्ये जिथे एका बाजूने टीम खारबाव आणि दुसऱ्या बाजूने टीम वसई. जर षटकार जोडला गेला तर 500 रुपये. चैतन्याने षटकार जोडला. चैतन्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज. निहार विजय पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्यापर्यंत जोडलं गेलं. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर 5 दिवसांची फॉर्मॅट वाली स्पर्धा. पहिल्या 2 दिवसामध्ये आपण ग्रामीणचे संघ खेळताना दिसले. त्यानंतर जर बघितलं गेलं तर तिसऱ्या आणि चौथ्या दिवसामध्ये चॅम्पियन असोसिएशनचे संघ आपल्याला खेळताना दिसले आणि 5वा दिवस हा टॉप 8चा प्रवास करणार आहे. खरं तर मेगा फायनल डे पाहायला मिळतोय आणि आज कळेल या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण आहे ते. म्हणजेच विकेट आला इकडे. फलंदाज बाद झालेत आणि धक्का क्रमांक पहिला 31 या आकड्यावरती.
मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी नक्कीनं मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी निहार विजय पाटील यांच्या माध्यमातून कॅच पकडली त्यासाठी देखील पारितोषिक आलेत. वळतं मॅच कडे. 11 चेंडूमध्ये 8 धाब्यांची गरज आहे. नवीन बॅटर जितेंद्र मैदानामध्ये आलेत. माघारी अभिजित परतले गेले. चैतन्य अजून मैदानामध्ये आहेत. जितू सध्या स्ट्रायकर एंड वरती पाहतो आणि गोलंदाजीवरती बॉल तयार महेश. दुसरा बॉल आहे. इथे देखील फुल टॉस होता. समोर खेळायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ओहो व्हाट अ कॅच. अप्रतिम कॅच पकडली होती पण त्यानंतर पाय जे आहेत ते सीमा रेषेला टच झाले आणि लगेचच तिकडच्या प्रेक्षकांच्या सगळ्यांच्या आत एकत्र वर आले आणि त्यानंतर इशारा देखील आपल्यापर्यंत पोहोचलाय की धावा 6 आहेत आणि षटकाराच्या मदतीनं हा पहा ऍक्शन रिप्ले. उडी मारली कंप्लीट केली कॅचला आणि त्यानंतर पाय जो आहे तो सीमारेषेच्या पलीकडे पडला आणि त्याच्यामुळे षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा वाढला देखील जाऊन पोहोचल्या गेल्या त्या टोटल 37 आकडावरती. निहार विजय पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या षटकारास. बॅकफुटला गेलेत. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर हा चौकार टाटा बाय बाय बोलणारा आणि संघ जाऊन पोहोचलाय काणाई पाय ए मेगा फायनल मध्ये जिथे पांडू स्पोर्ट्स पांडू संघ त्यांची वाट पाहत आहेत. हार्डलक टीम समित 11 जुचंद्र दत्ताई. निहार विजय पाटील यांच्या माध्यमातून या चौकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आपला देखील आभार. कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालाय. ज्यांना ज्यांना पारितोषिक आहेत त्यांनी यायचंय पारितोषिक घेण्याकरिता.